जिल्ह्यातल्या चुकीच्या कामांची चौकशी होणार। बीडमधल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवारांची घोषणा। कामं तपासूनच कंत्राटदारांना बिलं अदा करण्याच्या सूचना। अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बीडची बहुचर्चित जिल्हा नियोजन समितीची बैठकीत बाचाबाची झाल्याचा खासदार सोनावणेंचा आरोप, तर विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर चांगली चर्चा झाल्याचा लोकप्रतिनिधींचा दावा। अचानकपणे भगवान गडावर दाखल होत धनंजय मुंडेंची नामदेव शास्त्रींसोबत चर्चा। आज रात्री गडावरच मुक्काम, तर उद्या सकाळी करणार पूजा। वारंवार भूमिका बदलत असल्याच्या आरोपांची राज ठाकरेंकडून चिरफाड। आधी भ्रष्टाचाराचे आरोप करून भाजपनं पक्षप्रवेश दिलेल्या देशभरातील नेत्यांचा वाचला पाडा। विधानसभेतल्या निकालानं अनेकांना शॉक, सेलिब्रेशन ऐवजी सन्नाटा। मनसे मेळाव्यात राज ठाकरेंची उदाहरणांसह निकालावर शंका। मनसेला मतं मिळाली पण ती पोहोचली नसल्याचं व्यक्त केलं मत। भाजपनं कधीही तडजोडीचं राजकारण केलं नाही। राज ठाकरेंच्या टीकेला आशिष शेलारांचं उत्तर, तर मुलाच्या पराभवाचं आत्मचिंतन करा, अमोल मिटकरींचा टोला। लग्नातल्या भेटीमुळे युती होते हा भाबडा विचार। उद्धव ठाकरे चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, तर चंद्रकांत दादांच्या भावना या अनेकांच्या भावना। युतीच्या चर्चेवर राऊतांचं मत। शिंदेंच्या शिवसेनेकडून पडद्यामागे ऑपरेशन टायगर राबवण्यास सुरुवात। सूत्रांची माहिती, उदय सामंतांच्या खांद्यावर जबाबदारी। रवींद्र धंगेकर, महादेव बाबरांसह अनेक जण शिंदेंच्या पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा। मराठा आंदोलक मनोज जरांगेंकडून उपोषण स्थगित। यापुढे उपोषण करणार नाही तर समोरासमोर लढणार, जरांगेंची घोषणा। मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मुंबईला धडकण्याचा इशारा। एबीपी माझाच्या महापालिकेच्या महामुद्दे कार्यक्रमाचा इम्पॅक्ट। 7 वर्षांपासून रखडलेल्या सोलापूरच्या पाणी प्रश्नाची डीपीडीसीच्या बैठकीत चर्चा, तर धुळेकरांच्या पाणी प्रश्नाची खासदारांकडून दखल। पुण्यातील पाण्याच्या समस्येवरून ठाकरे गट आक्रमक। पालिकेच्या विभागीय कार्यालयावर शिवसैनिकांचा हंडा मोर्चा, तर अधिकारी पळून गेल्याचा शिवसैनिकांचा आरोप। प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात पुन्हा आग। सेक्टर 22 मध्ये लागलेल्या आगीत 15 तंबू जळून खाक। नमस्कार, मी दीपक पळसुले। रात्रीचे 10 वाजता 10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे बीडमधून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।